अरे झाकझुक झाकझुक. तर आज आम्ही माझ्या गाडीला फॉग लाईट बसवणार आहे. SD ॲडव्हेंचर 334cc. तुम्हाला जर ही फॉग लाईट हवी असेल HJGची तर प्लॅनेट हेल्मेटला तुम्ही संपर्क साधू शकता. तर ही माझी गाडी आहे SD ॲडव्हेंचर आणि दादा आमचे काम करत आहेत. मला वाटतं ही फर्स्टच त्यांच्या ही जी न्यू SD ॲडव्हेंचर आहे ही फर्स्ट टाईमच त्यांच्याकडे आलेली आहे. तर फॉग लाईटसाठी ते इन्स्टॉलेशन बघत होते कुठे कुठे बसवायचं आहे. पहिल्यांदा मडगाडला सुद्धा बघितलं परंतु ते तिथे जागा होत नव्हती. तर त्यांनी बरोबर तिथे व्यवस्थित एका ठिकाणी जागा बघितली आणि तिथे बरोबर बसवलेलं आहे. बरोबर हेडलाईटच्या बरोबर साईडला येत आहे. कारण की रात्री जर आपल्याला ट्रॅव्हलिंग जर करायचं असेल आणि सहसा माझं ट्रॅव्हलिंग रात्रीचं होतंच कधी ना कधी आणि आपण कितीही म्हटलं तर रात्रीचं ट्रॅव्हलिंग होतं तर आपल्याला एक फॉग लाईटची आणि चांगली फॉग लाईटची एक गरज असते. कारण की आपल्याला जर रस्ता नाही दिसला तर आपण कुठेही खड्ड्यात जाऊ शकतो, आपण पडू शकतो सुद्धा. त्यामुळे आपल्याला एक व्यवस्थित एक रस्ता दिसत असेल, पुढून येणारे गाड्या असेल, लेफ्ट साईडला जाणारे येणारी माणसं असतील, जर व्यवस्थित दिसत असेल तर आपल्याला एक फॉग लाईटची एक गरज आहे. एक आहे की आपल्या ज्या नॉर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये बसते की नाही एक्झॅक्ट मला पण आता एक्झॅक्ट माहिती नाही आहे. परंतु एक आहे की आपल्याला एक आहे रस्ता दिसला पाहिजे आणि साईडला माणसं पण दिसली पाहिजे. कारण की जीव महत्त्वाचा आहे. भले तो फाईन बसला तर तो आपला एक बाजूची गोष्ट आहे. मात्र आपण एक व्यवस्थित घरी पोचावं किंवा बाकीची जी माणसं आहेत त्यांनाही काही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण बघतो. तर ठीक आहे, दादा आता काम करत आहेत. दादांनी आता बॅटरी पण शोधून काढली. पहिल्यांदा त्या दुसऱ्या साईडचं पॅनल ओपन केलं होतं तर या साईडला बॅटरी आहे. मलाही नक्की माहिती नव्हती की बॅटरी कुठे आहे. आपल्यालाही माहिती करून घ्यावं लागतं. गाडीमध्ये आपण एक नवीन गाडी घेतो तर आपल्याला सुद्धा गाडीबद्दल जे काय माहिती हवी असेल तर ती करून घ्यावी. आता दादांनी बरोबर वायरिंग वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. जर कोणाकडे जर SD ॲडव्हेंचर जर न्यू मॉडेल असेल तर त्याच्यासाठी आपली जी म्हणजे टँक आपण पेट्रोल टँक म्हणतो त्या खाली एक आपल्याला इथं काय दिलेली आहे, वायरिंगसाठी खूप जागा दिलेली आहेत. कारण की काय होतं की इंजिन जे आहे ते खूप गरम होतं याचं. येस, सर्वांना ज्यांच्याकडे SD आहे त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. आणि जर ओल्ड असेल तर त्यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला माहिती आहे की इंजिन खूप गरम होतं. बऱ्यापैकी नवीन गाडीमध्ये एवढं नाही आहे कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. एवढी हीट नाही होत तरी पण काय होतं की हीटिंग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय की एक 10 मिनिटांनी आपले काय चालू होत आहेत, फॅन चालू होत आहेत. त्यामुळे एक आहे की तुम्ही जे वायरिंग जे मागून पुढे आणते कारण की हार्नेस आहे तर ते मागून पुढे येताना बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, जी टाकी आहे त्याच्या खाली काय आहेत तिथे हुक्स आहेत तर त्यामधून ते व्यवस्थित करून घ्या. तुम्ही कोणाकडून काम करून घेत आहेत तर त्यांच्याकडे व्यवस्थित करून घ्या. त्यांना माहिती असते तरी पण एकदा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. आता हे दादा हे एक्सपिरियन्स होते, त्यांना माहिती होती ह्या गोष्टी तर त्यांनी हे केलेलं आहे. आणि एकाला दोघे आहेत आणि अजून एक नंतर एक ॲड झालेलं आहे. 3 जण मिळून इथं हे काम करत आहेत. तर या लाईटचं जर मॉडेल बघायचं झालं तर ते LIU HJGचं 104 आहे. तर मार्केटमध्ये याला Y किंवा मर्सिडीज Y पण म्हटलं जातं. तर मी बऱ्यापैकी काय केलं की खूप साऱ्या लाईट्स पण बघितल्या किंवा आमच्या सरांनी सुद्धा त्यांच्या व्हिस्टॉमला सुद्धा काय केले हीच लाईट लावलेली आहे. तर मी सुद्धा बघितलं की रात्रीचा वगैरे व्यवस्थित उजेड पडतोय किंवा जर ट्रॅफिकमध्ये वगैरे असाल तर तुम्ही सुद्धा आता बघू शकताय की व्यवस्थित उजेड पडत आहे. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की हीच आपण लाईट. तर याचे जर फीचर्स बघायचे झाले तर तुम्ही बघू शकताय. तर हा पहिल्यांदा एक येलो आहे तुम्हाला रोडवरती दिसतोय. तर एंडिंगला मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो की इथं टोटल बघायला गेले तर 6 प्रकार भेटत आहेत तुम्हाला. एक झाकझुक पण भेटतो, तो आम्ही दाखवतो जाता. तर सर आम्हाला दाखवत आहेत की नेमके कोणकोणत्या प्रकारचे लाईट्स आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर आमच्या Insta ID ला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता 90s बच्चे. थँक्यू.